सुवासिनी असतात त्या मंदिरामध्ये जाऊन वाण वगैरे वाहत असतात। नंतर आम्ही निघालो पूजेला। मायग्रेशनचा त्रास आहे आणि मला आसरांचा आहे, तर मला शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे संक्रांत आणि तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्व परिवाराला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी ज्या सुवासिनी असतात त्या मंदिरामध्ये जाऊन वाण वगैरे वाहत असतात। नंतर त्याच्यानंतर खण असतात, ते खणसुद्धा वाहत असतात। ॲक्च्युली मी सुद्धा पहिल्यांदाच करते ही पूजा अशी व्यवस्थित, कारण दरवर्षी शाळा असायची त्याच्यामुळे माझ्याकडनं होत नव्हती। पण ह्या वेळेस संडे असल्यामुळे मी छान अशी पूजा करणार आहे। तर सकाळी अशी थोडीशी रेडी झाली मी आणि अजून स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे। आणि बघा मी आईन सकाळी वेळेवर मेहंदी काढली, तर ती रंगलीसुद्धा नाही, पण ते कसं एक असतं सुवासिनीचं म्हणून मी मेहंदी वगैरे काढली आहे। आणि आता मी थोड्या वेळाने आवरून वगैरे मुहूर्त किती वाजेपर्यंत आहे बघूया, दुपारपर्यंत आहे वाटतं। तर आज मी वरणपोळीच करणार आहे, वरण भात वगैरे, कारण पुरण ना माझ्या डोक्यासाठी मला त्या एका आजीने सांगितलं होतं की तू पुरण असं म्हणे आसरांसाठी, की मी पुरण जोपर्यंत तुमचं बोन देत नाही तोपर्यंत मी पुरण खाणार नाही म्हणून। तर मी तसं मानलेलं आहे। तर पुरणाची पोळी मी काही आज बनवणार नाही आहे, त्याच्यासाठी साधा आणि सिंपल वरणपोळीचाच स्वयंपाक करणार आहे। हे बघा इथे मी वरण भात करून ठेवलेला आहे, त्यांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी वरण भाताचा नाश्ता केलेला आहे। आता पटकन देवपूजा करते, त्याच्यानंतर पोळ्यांचं वगैरे भिजवून घेते, सर्व स्वयंपाक करते, सर्व काही आवडते। या पोळींच्या आंघोळी वगैरे घालते। आणि खरंच नाही, लहान बाळ असल्यावर ना खरंच कोणतीच गोष्ट ठरवलेली होत नाही, असा कंटाळा येतो मला तर कधी कधी। आता आवडते पटकन आणि जाते पूजेला आणि मग तर अशी झाली होती माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरुवात। उठायला थोडं लेट झालं होतं त्याच्यामुळे माझी खूप धावपळ सुरू होती। तर इथे मी स्वतःचं आवरून घेतलं आधी आणि देवपूजा वगैरे करत होती। त्याच्यानंतर मला बाहेर जाऊन रांगोळी काढायची होती, तर छोटीशी अशी घाईघाईमध्ये मी काईटची रांगोळी काढली होती। आणि त्याच्यानंतर मग त्यांचं आवरल्याच्यानंतर आता मी त्यांना इथं ओवाळत होती। त्याच्यानंतर त्यांना म्हटलं माझ्या ताटामध्ये काहीतरी द्या, म्हटलं मला गिफ्ट, तसं तर तुम्ही मला काहीतरी साडी वगैरे आणायची होती म्हटलं, पण आता माझ्या ताटात काहीतरी टाका। मग ते टाकत होती माझ्या ताटामध्ये काहीतरी पैसे, कारण ताट खाली देत नाही। तर ते मला त्यांनी ताटामध्ये थोडेफार पैसे टाकले। नंतर मग मी त्यांच्या पाया पडत होती, कारण आजच्या दिवशी सुवासिनीचं खरंच खूप इकडे तर खूपच महत्त्व आहे। माझ्या आईकडे मला काहीच माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, पण इकडे खूप आहेत। आणि वीरा आम्ही सगळे हॅप्पी संक्रांत करत होते आणि वीराने पण मला मस्त असं हॅप्पी संक्रांत केलं। मला मम्मा मम्मा म्हणत होती, मग तिच्या पप्पांनी मला आवाज दिला, मग मी त्यांना हॅप्पी संक्रांत करायला आली। त्याच्यानंतर मग हे झाल्याच्या नंतर आम्ही सासू सुना निघाल्या होत्या पूजेसाठी आणि याच वेळेस आम्ही दोघांनी सोबत मिळून पूजा केली होती, कारण दरवेळेस मला स्कूल असल्यामुळे मी पटकन निघून जात असते सकाळी पूजा करून। याच वेळेस आम्ही दोघांनी सोबत पूजा केली होती। तर हे आहे आमच्या इथले विठ्ठल मंदिर। तर तिथं इतकी बायांची गर्दी होती खूपच, तरी दुपारचे 2 वाजलेले होते तरी पण बायकांची गर्दी तुम्ही बघू शकताय किती आहे इथं। आणि इतकं मस्त छान छान रेडी होऊन आलेले होते सगळेजण। तर बघा अशा प्रकारे आमच्या इथं पूजा केली जाते। आणि
ते सुगडे वगैरे असतात खण ते वाहितात, त्याच्यामध्ये ते सर्व जे वाणाचं सामान असतं, काही वस्तू मिक्स केलेल्या असतात त्या खणामध्ये भरून तिथं वाहिल्या जातात. आणि हे सुवासिनीचं एक सणच म्हटला जातो इकडे, कारण गावाकडे मला हे काहीच माहीत नव्हतं, पण इथं आल्यावर मग कसं आपण ज्या भागामध्ये राहतो म्हटल्यावर त्या भागाच्या गोष्टी फॉलो करणे पण गरजेच्या असतात. तर इथं ना मी लहान मुलीजवळ मोबाईल दिला होता, त्याच्यामुळे तिने फक्त, मी तिला म्हटली माझा व्हिडिओ काढ, तिने फक्त माझं तोंडच घेतलं आहे त्या व्हिडिओमध्ये. मी खाली काय करते ते काहीच दाखवलं नाही आहे, पण काय करणार, ती वेळ थोडंच परत येणार आहे आता. आणि कोणीच नव्हतं तिथे व्हिडिओ काढायला. आणि कसं आहे ना, बायका अशा माझ्या तोंडाकडे बघत होत्या की गडे ही काय करते, असं व्हिडिओ का बरं काढायला लावते, कारण जनरली स्टेटसला ठेवण्यासाठी सगळेजण फोटोज काढतात, पण मीच एकटी अशी होती की मी फोटो कमी आणि व्हिडिओ जास्त घेत होती प्रत्येक गोष्टीचं. तर त्यांना थोडंसं वेगळं वाटत होतं. आणि सगळ्यांना नाही सांगू शकत आपण की माझं यूट्यूबवर चॅनल आहे, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढते. कारण कसं आहे ना, ग्रामीण भागातील बायकांना सोशल मीडिया म्हणजे काय तेवढं माहीत नसतं, आणि माहिती असतं तरी घरच्यांची परमिशन राहत नाही. ठराविक कसं लोकांची परमिशन असते, त्या बाबतीत मी खूप लकी आहे की मला सगळ्या गोष्टीची परमिशन माझे घरचे देतात. तर बघा किती सारं जमा झालेलं होतं. आणि ज्या सुवासिनी आहेत त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं जातं, आणि तिथलं जे आपल्याजवळचं एक खण जो आहे तो तिथे ठेवला जातो, आणि तिथला एक खण आपल्याजवळ उचलून घ्यावा लागतो पदराने पकडून. तर इथं मी पूजा वगैरे करून आली होती आतमधून, आणि इथं मी आता बाहेर तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा एक खण ठेवला जातो, तर तिथे आता मी पूजा करत होती. आणि तिथे पण मी त्या एका मुलीजवळ मोबाईल दिला होता, पण तिने सुद्धा पाहिजे तसा व्हिडिओ काही काढला नाही. माझ्या मनासारखा व्हिडिओ कोणताच काढला नव्हता, पण असो थोडंफार का दाखवायचं झालं तुमच्यासाठी. तर आता इथे मग 5 बायका ज्या आहेत ते जे वाण असतं आपल्याजवळ, वौसायचं म्हणतात त्याला, वौसायला द्यायचं असतं ते. तर 5 बायका बसलेल्या असतात, किंवा आपल्या आपल्या ओळखीच्या म्हणा, काही म्हणा, 5 बायकांना ते द्यायचं असतं, हळद कुंकू लावायचं असतं. तर इथं 2 बसलेल्या होत्या, मग आम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसलो, म्हणजे आम्ही 4 झाले. मग तसे 5 बायकांचं करायचं असतं ते. तर इथं आता आमचं हळदी कुंकू सुरू होतं. व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशा प्रकारे आमच्याकडे संक्रांतीची पूजा करत असतात. आणि हा होता माझा आजचा लुक. थोडंसं ब्लाऊज थोडंसं वेगळ्या पद्धतीचं शिवलेलं आहे मी ह्या वेळेस, बॅक साईडला पण.
तर हा होता माझा आजचा लूक. तर तुम्हाला माझा आजचा लूक कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशीच पूजा करतात का संक्रांतीची ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे इथं काय म्हणतात ते खण वाहनं असं म्हणतात ह्या पूजेला. आणि खूप असा उत्साह असतो. जसं हरतालिकेला आणि वटसावित्री पौर्णिमेला मंदिरामध्ये जाऊन सवासणीला आखणं करून ह्या पूजा केल्या जातात, तसं आमच्या इकडं संक्रांतीला सुद्धा या सर्व पूजा केल्या जातात. तर अशा प्रकारे ही पूजा पूर्ण झाली. आणि तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. कसं आहे ना, व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं. छोट्या मुलीच्या हातामध्ये मी व्हिडिओ द्यायची, मोबाईल द्यायची आणि तिला म्हणायची काढ. तर जसा आला तसा मी एडिट करून टाकलेला आहे. तर तुम्हाला आय होप तुम्हाला आवडली असेल माझी पूजा आणि माझी साडी, माझा आजचा लुक कसा वाटतो ते पण सांगा. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता उपवास सोडते कारण सकाळपासून उपवास होता. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी पुरणपोळीचा स्वयंपाक काही केलेला नाही आहे, कारण मला मायग्रेशनचा त्रास आहे आणि मला आसरांचा आहे. तर मला त्या एका आजीने सांगितलं होतं की तू पुरणपोळी वर्ज कर म्हणून काही दिवस, तसं मान म्हणे आसरांजवळ. तर मी तसा मानलेला आहे की मी पुरणपोळी खाणार नाही जोपर्यंत मी त्यांचं जे आहे ते गावाकडे जाऊन देणार नाही, तोपर्यंत मी पुरणपोळी खाणार नाही असं मानला आहे मी. तर मला ते खाता येणार नाही, त्याच्यामुळे मग मी वरणपोळी आणि भात, वांग्याची भाजी वगैरे केलेली आहे. तर त्याच्यावरच मी आता उपवास सोडते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मी नक्कीच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत राहील. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, बाय.